ठरलं तर मग या मालिकेच्या 24 जानेवारीच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता अर्जुन रविराज किल्लेदार यांच्या घरी पोचतो, जिथे नागराज आधीच उपस्थित असतो. अर्जुन अत्यंत गंभीरपणे रविराज यांना सांगतो, "सीनियर, सुमन काकू जेव्हा किडनॅप झाली होती तेव्हा तिला ज्या यातना सहन कराव्या लागल्या असतील त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. या धक्क्यामुळेच तिचं मानसिक संतुलन बिघडलं असण्याची शक्यता आहे." अर्जुनचे हे बोलणे ऐकून तिथेच उभा असलेला नागराज मात्र पुरता हादरतो. दुसरीकडे सायलीला अर्जुनसोबत बाहेर जायचे असते. घरच्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ती कल्पनाला सांगते की मी सगळा स्वयंपाक करूनच बाहेर पडणार आहे. सायलीने आपले काम चोख पूर्ण केलेले असते. मात्र सायली घराबाहेर पडताच प्रिया आपली खेळी खेळते. ती सायलीने बनवलेला सगळा स्वयंपाक गुपचूप एका पिशवीत भरते आणि घराबाहेर फेकून देते. जेव्हा कल्पना किचनमध्ये येते आणि भांडी रिकामी पाहते तेव्हा तिला धक्का बसतो. सायली तर बोलली होती की सगळा स्वयंपाक करून जाणार आहे, मग ही भांडी रिकामी कशी, असा प्रश्न तिला पडतो. तेवढ्यात तिथे सायली येते. संधी साधून प्रिया सायलीवर खोटा आळ घेते. "सायली, तू तर म्हणाली होतीस की स्वयंपाक करून जाणार, पण तू तर चक्क स्वयंपाक करायलाच विसरलीस." यावर सायली डगमगत नाही. ती ठामपणे सांगते की तिने सर्व स्वयंपाक केला होता. जेव्हा प्रिया विचारते की मग गेला कुठे तो सगळा स्वयंपाक, तेव्हा सायली उपरोधकपणे उत्तर देते, "काय माहिती, घरामध्ये कोणतं भूत आलं होतं की चेटकीण." थोडक्यात सांगायचे तर सायलीला आता खात्री पटलीये की यामागे नक्कीच प्रियाचा हात आहे. आता सायली प्रियाचा हा खोटारडेपणा सर्वांसमोर कसा उघड करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.